सारे खवय्ये. कुलमाश. कुलमाश असं त्याचं नाव आहे आणि त्याचं साहित्य नीट लिहून घ्या. बाजरी, ज्वारी, तांदूळ, उडदाची डाळ, साजूक तूप, सैंधव आणि हिंग. साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेलच. आणि आता कढई तापत ठेवलेली आहे, तर सुरुवात काय करायची? आपण यामध्ये प्रथम साजूक तूप घेणार आहे. आणि त्या तुपामध्ये एक एक धान्य टाकून आपण भाजून घेणार आहोत. भाजून घे. आधी काय हवंय? उडीदची उडदाची डाळ. डाळ. हे जे धान्य तुम्ही घेतलं त्याचं काही प्रमाण आहे का? हो, प्रत्येकी आता आपण इथे 2-2 चमचे म्हणजे समप्रमाणामध्ये हे घेणार आहोत. तांदूळ, उडदाची डाळ, बाजरी आणि ज्वारी. आपल्या नेहमीच्या आहारातलेच हे पदार्थ आहेत. हे अखंड स्वरूपामध्ये इथे घेतलेले आहेत. ते शिजायला थोडे पटकन हलके व्हावेत यासाठी हे आपण तुपावर परतून घेणार आहोत. ओके. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कुठलाही जिन्नस जर तुम्हाला पचायला हलका व्हावा असं वाटत असेल तर तो परतूनच खा, म्हणजे तो पचायला हलका होतो. हो. आयुर्वेद हे एक वास्ट असं एक आपलं दैवी देणगी आहे आपल्याला लाभलेली, की त्याच्यामध्ये कधी कुठच्या ऋतूमध्ये काय खा, किती खा, कुठच्या वेळेला खा, हे सगळं इतकं डिटेलमध्ये प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार काय काय खायचं हे इतकं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की मला असं वाटतं थोडं जर आपण ते फॉलो केलं तर आपल्याला भरपूर फायदा होईल. पण आता स्पाच्या दृष्टिकोनातून आपण बघू की स्पा म्हणजे इतके दिवस आमचा समज होता की छान छान सुगंधी फुलं किंवा मंद लाईट्स आणि हे सगळं, पण आता त्याच्याबरोबर हे इतकी छान तुम्ही खाद्यपदार्थांची सुद्धा जोड दिलेली आहे. तर त्या दृष्टीने आता स्किनसाठी म्हणा किंवा केसांसाठी म्हणा काय खायला हवं आणि खायला नको असं काय आहे? आपल्या रोजच्या आहारामध्ये जे पदार्थ आहेत त्याच्यामधले मूग विशेषतः हे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी अतिशय चांगले आहेत. कारलं ही भाजी खूप चांगली आहे. मूग हे नुसतेच मुगाची डाळ नाही तर मोड आलेले मूग म्हणून पण आपण जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतो. आपल्या आहारामध्ये आवळ्याचं सरबत हे आपण घेऊ शकतो. डाळिंब ही आपल्या सौंदर्यासाठी अतिशय उत्तम आहेत. त्यांना अगदी चेहऱ्यावर लाली येण्यापासून ते हृदयाला हितकर असल्यापर्यंत अनेक गुण त्याच्यामध्ये आहेत. चाकवताची भाजी, पालेभाज्या ज्या आहेत त्यापैकी चाकवताची भाजी ही त्वचेच्या आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम असं सांगितलेलं आहे. असे अनेक पदार्थ आहेत अर्थात, पण तुम्ही जे म्हणलात की प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे, कुणाची वातपित्त प्रमाणे प्रकृती असते, कुणाची जन्मतारखेप्रमाणे वेगळी प्रकृती असते, त्याप्रमाणे तो भाग सांगता येतो. आता हे भाजून झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि सैंधव घातल्यावर आपल्याला मिठाची आवश्यकता नाही ना? नाही, सैंधव हे नैसर्गिक मीठ आहे. पण एरवी सुद्धा जेवणात सैंधव वापरावं का? हो, सैंधव हे नैसर्गिक मीठ असल्यामुळं हे ब्लड प्रेशरच्या पेशंटना चालतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असणाऱ्या लोकांना चालतं. शिवाय हे डोळ्यासाठी खूप चांगलं आहे. साधं मीठ हे आपले केस जास्त गळण्याला कारणीभूत असतं. तर विशेषतः केस गळणारे जे लोक आहेत त्यांनी तर जेवणामध्ये सैंधवच वापरावं. आजकाल मला वाटतं स्ट्रेसमुळे सगळ्यांचेच गळतात केस, तर ओव्हरऑलच मीठ हे काही चांगलं नाहीच. आता हे भाजून पूर्ण झालेलं आहे. आपण आता ते पाणी याच्यामध्ये घालूया. कुलमाश हा जो पदार्थ आहे, माश म्हणजे उडीद खरं तर, आणि कुल म्हणजे सगळी धान्य असलेला जो उडदाचा पदार्थ आहे तो. उडीद हा जो यातला घटक आहे हा खरं तर उपयोगाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे, की जो शरीरातले मळभाग आपण जे डिटॉक्सिफिकेशन म्हणतो ते सगळं काढून बाहेर टाकणार आहे. त्याला हे सैंधव मदत करणार आहे. सैंधव हे मलभेदक असं सांगितलं, मळाला फोडून फोडून शरीराच्या बाहेर काढणारं असं हे सैंधव आहे. आणि पाचक म्हणून त्याला इथं हिंग आहे. बहुतेक सगळे पदार्थ आपण पूर्ण शिजल्यानंतर खातो, पण कुलमाश हा असा पदार्थ आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्धवट हे धान्य शिजल्यानंतर खायचं. अर्थात अर्धवट शिजल्यावरच त्याची खरी टेस्ट पण लागते. त्याच्यामुळे आपण हे पाहत हे करायचं की अगदी मऊ असं ते शिजवायचं नाहीये आपल्याला. अच्छा, मी ते अजून एक 2-1 मिनिटात, मला वाटतं 5 मिनिटात. हो, 5 मिनिटात. थोडी ही धान्य तशी कडक असल्यामुळं 5-7 मिनिटं लागतात. बरोबर. पण आता हे ऑलमोस्ट म्हणजे हे होईलच हो ना,
तर अजून काही आपण ह्याच्यातलं काहीच घालणार नाही आहोत, सगळं घालून झालेलं आहे. तर हे शिजतंय, तर तोपर्यंत तुम्हाला साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही, घेऊन घ्या. कुलमाश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे बाजरी, 2 चमचे ज्वारी, 2 चमचे तांदूळ, 2 चमचे उडीद डाळ, साजूक तूप, सैंधव आणि हिंग. कृती: प्रथम कढईमध्ये साजूक तुपावर प्रत्येकी 2 चमचे उडीद डाळ, तांदूळ, बाजरी आणि ज्वारी भाजून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हिंग, सैंधव आणि पाणी घालावं. एक उकळी काढून मिश्रण अर्धवट शिजवून सर्व्ह करावं.